श्रोतेहो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. विज्ञान म्हटलं की कुठेतरी कुतूहल आलं. सर C.V. रमण यांनी रमण इफेक्टचा शोध लावला, ज्याच्यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं. आणि या शोधाची आठवण म्हणून भारत सरकारने 1986 मध्ये 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचं घोषित केलं. श्रोतेहो, दैनंदिन जीवनात विज्ञानाचं महत्त्व सांगणे, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, वैज्ञानिक प्रगती आणि कामगिरीबद्दल जागरूकता पसरवणे असे हे महत्त्वाचे उद्देश राष्ट्रीय विज्ञान दिनाचे. श्रोतेहो, या दिवशी देशभर विज्ञान केंद्र, शाळा, महाविद्यालय आणि संशोधन संस्थांमध्ये बरेच कार्यक्रम, व्याख्याने आयोजित केल्या जातात. तर श्रोतेहो, याच विज्ञानावर सविस्तर जाणून घेऊया. आणि यासाठी आपण चंद्रपूर आकाशवाणी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर उमाकांत देशमुख सरांना. सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो आहोत, तर याचा इतिहास किंवा पार्श्वभूमी नेमकी काय सांगाल? राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्याचं सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये 1987 ला स्टार्ट झालं. याची रूपरेषा अशी असते की 1928 ला डॉक्टर C.V. रमण यांनी लाईट डिफ्रॅक्शनवरती जो रमण इफेक्ट हा शोधून काढला. या त्यांच्या शोधासाठी 1930 साली त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. आणि मग भारत सरकारने त्यांचा सन्मानार्थ आणि विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी 1986 मध्ये हा प्रस्ताव मांडला. 28 फरवरी हा दिवस आपल्या देशामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करावा. आणि 1987 मध्ये भारतातला पहिला राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. डॉक्टर C.V. रमण यांचा सन्मान करण्यासाठी आणि हा विज्ञानाचा प्रसार होण्यासाठी म्हणून हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली 1987 पासून. तर सर, जसं आपण बघतो आज आपण विज्ञान युग म्हणतो आहोत, आधुनिक युग म्हणतो आहोत, तर या संदर्भात आपण काय सांगाल? म्हणजे यात कसा बदल झाला, विज्ञान युगात कसा बदल झाला? विज्ञान युग आपण सुरुवातीपासून जर आपण गेलो तर मानवाने सगळ्यात पहिल्यांदा जो शोध लावला, सगळ्यात महत्वाचा आधी काळामध्ये, तो झाला अग्नीचा शोध. अग्नीच्या शोधामध्ये त्याला समजलं की आपण जर आपलं अन्न भाजून खाल्लं तर ते पचायला सोपं जातं. त्याच्यानंतरचा सगळ्यात मोठा क्रांतिकारी जो शोध होता, ज्याच्यामुळे मानवी जीवनामध्ये क्रांती आली, तो होता चाक. चाकाचा शोध लागल्यानंतर मानवाच्या जीवनाला गती मिळाली, आदियुगातला तो. त्याच्यानंतरच्या काळामध्ये माणसाने शेती करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर माणसाने जनावरांचं संगोपन करणं आणि जे जंगली बियाणं आहेत, जंगली झाडं आहेत, त्यांचं पालन पोषण करणं सुद्धा चालू केलं, ज्याला आपण प्लांट डॉमेस्टिकेशन आणि अॅनिमल डॉमेस्टिकेशन असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर जवळपास 10,000 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे की माणूस शेती करायला लागला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये मानवाने ग्रह, तारे, नक्षत्र, त्याच्यानंतर आपला आरोग्य क्षेत्र, या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती केली. आजचा जर आपण काळ बघितला, मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या काही फंडामेंटल रिसर्च ज्याला म्हणतो, जे काही टेक्निक्स आपण म्हणतो, ज्या काही तंत्रज्ञान आपण म्हणतोय, म्हणजे ज्या मोठमोठ्या, जसं वाफेवर चालणारं इंजिन असेल ज्याच्यामुळे माणसाच्या प्रवासाला गती मिळाली, त्याच्यानंतर विमान असेल, त्याच्यानंतर पेट्रोलियम असेल, या सगळ्यांचे शोध लागत गेले आणि मानवी जीवन हे सुखकर होत गेलं. आजच्या काळामध्ये मानवाची जी स्पीड आहे, पूर्वीच्या काळात जे शोध होते ते मानवी जीवन सुखकर करण्यासाठी झाले. नंतरच्या काळामध्ये मानवी जीवन हे विलासीन किंवा त्याला एन्जॉयबल करण्यासाठी झाले. आणि आजचं जीवन जे झालेलं आहे हे माणसाला अतिशय फास्ट वेगाने घेऊन चाललेलं आहे. म्हणजे आजचा जर युग बघितला आपण, तर पूर्वी आपण जसं म्हणायचं आज हे विज्ञानाचं युग आहे, तसं आज आपण म्हणतोय की त्याचं जे युग आहे हे जीवन आत्ताचं कम्प्युटरचं युग आहे किंवा संगणकाचं युग आहे, बरोबर, AI चं युग आहे. तर आज आपण AI पर्यंत आलेलो आहे. पूर्वी मात्र आपण अग्नीच्या शोधापासूनचा जो प्रवास आहे तो आता AI पर्यंत आलेला आहे. आणि माणूस पृथ्वीपासून तर मंगळापर्यंत गेलेला आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आज मानवाने जवळपास ताशी 2000-3000 वेगाने चालणाऱ्या ट्रेन्स बनवलेल्या आहेत. तर ही प्रगती चाकापासून सुरुवात झालेली आज प्रकाशाच्या गतीकडे चाललेली आहे आपण. तर त्याच्यापुढे निश्चितच विज्ञानाच्या याच्यामध्ये फार मोठी बदल झालेला आहे. अगदी सर, जसं आपण म्हणतो की नाण्याच्या दोन बाजू असतात, कोणत्याही गोष्टीचे फायदे असतात त्याचप्रमाणे तोटे देखील असतात. विज्ञानासंदर्भात आपल्याला काय वाटतं? विज्ञानासंदर्भामध्ये सुद्धा दोन्ही गोष्टी बरोबर आहेत मॅडम. त्याच्यासाठी बरोबर आहेत की मानवाची पूर्णतः प्रगती जी झाली ही खरोखरच विज्ञानाशिवाय ती शक्य नव्हती. विज्ञानामुळेच ती शक्य झाली. माणसाने आपल्यासाठी, आपलं सुखकर जीवन करण्यासाठी सगळ्या प्रकारच्या गोष्टी तयार केल्या, इन्व्हेंट केल्या. त्याच्यासोबतच माणसाला
जसं इथून आता मंगळावर जाणं, पृथ्वीवर जाणं, ट्रान्सपोर्टिंग करणं, हेलिकॉप्टर्स, त्याच्यानंतर आपला ही आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल, हे सगळे मिळालं. मानवी जीवन हे पूर्णतः सुखकर झालं, सोयीस्कर झालं. विज्ञान क्षेत्रामध्ये, त्या आरोग्य क्षेत्रामध्ये मोठी क्रांती केली आपण, औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठी क्रांती केली. या सगळ्या त्याच्या पॉझिटिव्ह बाजू आहेत, ज्याचा आपल्या जीवनावरती प्रतिकूल परिणाम झाला. पण त्याचा विपरीत परिणाम सुद्धा झाला. तो विपरीत परिणाम म्हणजे काय? पर्यावरणाचा ऱ्हास. अच्छा. आज आपण जसं बघितलं की जगातल्या टॉपमोस्ट शहरामध्ये आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचं पण नाव आहे, जे प्रदूषण जिल्हा म्हणून ज्याला ओळखलं जातं. अगदी. का बरं? दळणवळणाची साधनं वाढली, ट्रान्सपोर्टिंग वाढलं, मायनिंग्स वाढल्या. ह्या सगळी विज्ञानाची देण आहे. बरोबर. जसं कुठल्याही प्रकारचे याला दोन्ही बाजू असतात, तशाच सारखं चांगल्या बाजू तर आहेतच आहेत, सोबत सोबत हे सुद्धा आहे. आण्विक अस्त्र आलीत, ज्याच्यामुळे मानवाचा अंत कधी होऊ शकतो. खरंच. जसं आपण जपानवरती हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये जे बॉम्बस्फोट केले गेले, त्याच्यामध्ये मानवी जीवन संपवल्या गेलं. हा पुढच्या काळामध्ये जर अशा प्रकारचे युद्ध झालं, तर जे अणुबॉम्ब्स आहेत ते जर टाकल्या गेले, तर मानवी जीवन हे संपुष्टात येईल. इथेच माणूस थांबला नाही. बघा मॅडम, एक विचार करण्यासाठी गोष्ट आहे की ज्या पृथ्वीवरती माणसाला राहण्यासारखं सगळं आहे अवेलेबल, अन्न आहे, वस्त्र आहे, सगळं एव्हरीथिंग, म्हणजे कोणी गोष्ट निसर्गाने आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. इथे एवढं चांगलं राहून मानवाने इथलं वातावरण दूषित केलेलं आहे, म्हणजे विज्ञानाच्याच याच्यावरती. आणि विज्ञानाच्याच याने त्याला दुरुस्त पण करू शकतो आपण. बरोबर आहे. ती एक वेगळी बाजू आहे. आता इथलं वातावरण दूषित करून माणूस हे स्वप्न बघतोय की आपण चंद्रावरती राहायला जाऊ. माणूस हे स्वप्न बघतोय की आपण मंगळावरती पाणी शोधू. अरे बाबा, जिथे पाणी मुबलक प्रमाणात आहे त्याला आपल्याला वाचवता येत नाहीये, आणि मंगळावरचं पाणी शोधून आपण काय करणार आहोत? शोधायला पाहिजे. त्याचं पुढे काय होणार ते नंतरची गोष्ट आहे. आता आपल्याला ते सांगता येणार नाही. चंद्रावरती जायला पाहिजे, जायलाच पाहिजे. अरे पण ज्या पृथ्वीने आपल्याला राहायला एवढं सगळं दिलेलं आहे, जल आहे, वनस्पती सगळं आहे, त्याची विल्हेवाट आपण व्यवस्थित लावत नाहीये, त्याला नष्ट करतोय. आज आपण जवळपास जर 2000च्या आसपास जर बघितलं तर भारतामध्ये जवळपास 33% फॉरेस्ट राहावं सगळं सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी, असं डिसाईड केलं होतं. ते 2000 मधली गोष्ट आहे. आज 25 वर्षाचा काळ झालेला आहे. दिवसेंदिवस जंगलं नष्ट होत चालली. कशासाठी? मायनिंगच्या नावाखाली, ट्रान्सपोर्टिंगच्या, डेव्हलपमेंटच्या नावाखाली. ही विज्ञानाची खरी तर प्रगती आहे, पण निसर्गासाठी होणारी ही फार मोठी हानी आहे. अगदी. अणुबॉम्ब जर टाकले, बायोवार छेडल्या गेले, कोरोनासारखं संकट आलं, मग आता हे सगळी जी संकट आहेत हे सुद्धा आपल्याला विज्ञानाचीच मिळालेले आहेत, आणि त्याच्यातनं वाचून पण आपण विज्ञानातूनच आहोत. त्याच्यामुळे त्याच्यात दोन्ही बाजू आहेत. ते तर आपल्यावर डिपेंड करते की आपण त्याचा वापर कसा करतो, एक चांगल्या म्हणून करावं किंवा वाईट म्हणून करावं. आणि स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलंच आहे, एव्हरीथिंग इन एक्सेस इज अ पॉयझन. प्रत्येक गोष्ट जी जास्त प्रमाणात असते ती पॉयझन म्हणून काम करते. त्याच्यामुळे जर योग्य वापर केला तर विज्ञान हे माणसाला प्रगतीवर घेऊन जातो. तसंच जर एखाद्या माणसाच्या मनात आलं की अणुबॉम्ब टाकावं, तर माणसाचा एका झटक्यात विनाश पण होऊ शकतो. तर त्याच्यामुळे विज्ञानामध्ये दोन्ही ताकद आहे, चांगलंही करू शकते आणि आपल्याला नष्टही करू शकते. अगदी अगदी. सर, जसं मगाशी आपण म्हणालात की एआयचा जमाना आलाय, एआयचं युग आलेलं आहे, आपल्याला काय वाटतं या संदर्भात? म्हणजे आज सगळ्यांचंच लक्ष या विषयाकडे आहे. मॅडम, एआयमुळे माणसाचं जीवन हे अधिक सुखकर झालेलं आहे. आज तुम्ही बघताय, तुम्हाला जर ट्रेनमध्ये तिकीट रिझर्वेशन करायचं असेल तर ते तुम्हाला कम्प्युटरच्या सहाय्याने तुम्ही ते करताय. घर बसल्या आपल्या इथल्या इथून आपण कोणाला मेल पाठवू शकतो, कोणाला आपण बुकिंग करू शकतो, कोणाला पैसे पाठवू शकतो. हे सगळं एआयचं स्ट्रक्चर आहे. एआयमुळे मानवी जीवन सुटसुटीत झालेलं आहे. फास्ट होतात आहे कामं. दवाखान्यात नंबर लावायचा आहे, कोणाला इथून कुठे पाठवायचं आहे, अरेंजमेंट पूर्ण होत आहेत, मॅनेजमेंट कम्प्लीट होत आहे पूर्णतः. सोबत सोबत काय होत आहे की जे कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्स आहेत त्यालाही आज झपाट्याने करता येत आहे. आज एआयच्या जमान्यामध्ये जी डेव्हलपमेंट, ज्याला आपण कन्स्ट्रक्शन ज्याला म्हणतो, ते कन्स्ट्रक्शन सुद्धा झपाट्याने होत आहे. आज आपण बघितलं असतील जे रोबोट्स असतात, गाड्या बनवणारे, या सगळ्यांमध्ये तुम्हाला एआयचा वापर होताना दिसतो. त्याच्यामुळे एआय हा मानवाला मिळालेला एक प्रकारचं वरदानच आहे. पण आपण लगेच याच्या पूर्वी जे बोललेलं आहे की एव्हरीथिंग इन एक्सेस इज अ पॉयझन. एआयच्या जमान्यामध्ये जी सर्वसामान्य माणसाची जी जॉब आहेत, ज्याला आपण नोकरी म्हणतो, बऱ्याचशा ठिकाणच्या नोकऱ्या या एआयच्या वापरामुळे, रोबोट्सच्या वापरामुळे बऱ्याचशा प्रमाणात त्या कमी झालेल्या आहेत. तर हा धोका सुद्धा इकडे नाकारता येत नाही त्याला. बरोबर आहे. आणि होतं काय की जमान्यासोबत सगळं आपल्याला बदलावं लागतं, तुम्हाला आणि मला. जो बदलणार नाही तो आउटडेटेड होईल. खरंच आहे. तर एआय आल्यामुळे सगळ्या जणांमध्ये कॉम्पिटिशन निर्माण झाली. सगळ्या जणांना तेवढं मॉडिफाय व्हावं लागेल, आणि जो मॉडिफाय होऊ शकणार नाही तो बाहेर पडेल. खरंच. निसर्गाचा नियम आहे की द स्ट्रॉंगेस्ट इज द फिटेस्ट अँड फिटेस्ट इज द सर्व्हायवल. नक्की. तर त्यावेळेला स्ट्रॉंग शरीराने असायचा, आज माणसाला बुद्धीने स्ट्रॉंग राहावं लागेल. आणि एआय मध्ये जी बुद्धिमत्ता वापरलेली आहे ती मानवाने फीड केलेली आहे. त्याच्यामुळे मानवी बुद्धीपेक्षा ती समोर नसणार. खरंच आहे. पण त्याचा वापर जर योग्य हातात गेला तर ते चांगलं होणार. अदरवाईज जर ते चुकीच्या हातात पडलं
जसं आपण पहिलेच म्हटलं की वापरणाऱ्याच्या हातावर ते डिपेंड करते. खरंच आहे. होऊ शकते पुढच्या काळामध्ये रोबोट्स म्हणून, सैनिक म्हणून पण एखाद्या देशावरती टाकता येतील त्यांना. त्याच्यामुळे त्यांना हे नसणार आहे ज्याला आपण फिलिंग्स म्हणतो. आपण फिलिंग टाकलेली आहे, पण मॅडम आई म्हणून नाटक करणारी स्त्री आणि खरी आई ह्या दोघांमध्ये जो फरक असतो तो फरक तिथे पण राहणारच आहे. तो किती आपल्याला आई म्हणून समजावेल, पण आईचा स्पर्श आणि आईची माया रोबोट किंवा एआय आपल्याला देऊ शकणार नाही. ते दिसेल त्याच्यासारखं, ट्राय पण करेल, पण ते फिलिंग देऊ शकणार नाही आपल्याला. खरंच आहे. तेवढ्या लेवलपर्यंत ती त्याग नाही करू शकणार जी फिलिंग आपण आपल्या मुलांसोबत बोलताना देतो. रोबोट पाणी आणून देईल आपल्याला, परंतु आपल्या भावना तो समजू शकणार नाही, खरंच. आणि समजला तरी ते तेवढ्या लेवलला जाणार नाही. बरोबर. आणि त्याला जो डाटा फीड करतो आपण तो तेवढाच वागेल. एक तर तो मारेल, त्याला कुठल्या प्रकारच्या फिलिंग असणार आहे. तर त्याच्यामुळे एआय हे माणसाला वरदान पण आहे, कारण प्रगतीवर जर जायचं असेल तर, आणि जेवढ्या फास्ट प्रगती होते तेवढाच फास्ट माणूस हा अधोगतीकडे पण जातो. खरंच आहे. कारण ज्या स्पीडने आता हे सगळं होत आहे, औद्योगिक क्रांती होत आहे, या स्पीडने आपण बघितलं असेल तर पर्यावरण प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि याला सगळ्यात जर कारणीभूत जर कोण असेल तर विज्ञानातनं झालेली ही प्रगतीच आहे. आणि एकमेव मनुष्य प्राणी आहे या पृथ्वीवरचा ज्याच्यामुळे संपूर्ण विश्वाला किंवा संपूर्ण पृथ्वीला धोका निर्माण झालेला आहे. माणसाच्या व्यतिरिक्त कुठलाही दुसरा प्राणी या पृथ्वीवरती कुठल्याही प्रकारचं प्रदूषण करत नाही. आणि हे सगळं माणसाला शक्ती मिळाली ही विज्ञानामुळेच. खरंच आहे. तर विज्ञानाला चांगलंही म्हणता येणार आणि विज्ञानाला वाईटही म्हणता येईल. ते तर आपल्या ऍक्टिव्हिटी डिपेंड करेल की आपण कुठल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीला प्राधान्य देतो, अगदी. आणि तो मानवी याच्यावरती डिपेंड करते. त्याच्यामुळे इथे विज्ञानाचा दोष नाही. तर विज्ञान आपल्याला एवढंच सांगतं, जे दिसतंय ते बघा, त्याचं ऑब्झर्वेशन करा, त्याचं अवलोकन करा, आणि जे तुम्ही आहे म्हणता त्याला प्रूव्ह करून दाखवा. सातत्याने त्याचा विचार करा, तर ते सत्य, अदरवाईज त्याला असत्य म्हणता येतं. तर ही विज्ञान देतं आपल्याला, आणि त्याचा वापर करून आज मानवाची प्रगती एवढ्या टप्प्यापर्यंत आलेली. नक्कीच नक्कीच. खरंच खूप छान सांगताय सर आपण. सर, जसं विज्ञानाचं जग आहे, एआयचा जमाना आहे, आपण खूप छान पद्धतीने सांगत आहात. आज आपण बघतो आहोत की आरोग्य विभागातही बराच बदल झालेला आहे. हो. यात जसं प्रतिजैविके आहेत, तर प्रतिजैविकांमध्ये बदल जो आहे या संदर्भात, त्याच्या संशोधनासंदर्भात आपण काय सांगाल? ओके मॅडम. प्रतिजैविकांना आपण अँटीबायोटिक्स म्हणतो. स्कॉटिश शास्त्रज्ञ आहेत प्रोफेसर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा पहिलं अँटीबायोटिक, ज्याला आपण पहिलं प्रतिजैविक शोधून काढलं, ज्याचं नाव होतं पेनिसिलिन. त्यापूर्वी जागतिक जी महायुद्ध व्हायची, त्या महायुद्धांमध्ये जे सैनिक असायचे, त्यावेळेला ज्या लढाया व्हायच्या, त्यामध्ये सैनिकांना जी इजा व्हायची, एकदा इजा झाल्यानंतर अँटीबायोटिक कुठलेही उपलब्ध नसल्यामुळे त्या इजा मोठ्या प्रमाणात वाढत जाऊन लोकांना गँग्रीन व्हायचं, आणि ते पेशंटला हात किंवा पाय तोडल्या जायचे किंवा ते मरायचे, मोठ्या प्रमाणात हानी व्हायची. तो कुठल्याच प्रकारचं अँटीबायोटिक नव्हतं. जगातलं पहिलं अँटीबायोटिक प्रोफेसर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी ऍक्सिडेंटली शोधलं. म्हणजे ती डिस्कव्हरी ऍक्सिडेंटल झाली. ती ऍक्सिडेंटल डिस्कव्हरी अशी आहे की ते स्टॅफिलोकोकस नावाचा जो बॅक्टेरिया आहे, जो पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहे, त्याच्याच वरती त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये ते काम करत होते. पण त्यांचा कुठलाही विचार नव्हता की आपण अशा प्रकारचा अँटीबायोटिक डिस्कव्हर करू. कुठल्याही प्रकारचा विचार नव्हता. तर त्यांनी लॅबोरेटरीमध्ये स्टॅफिलोकोकस एरियस नावाचा बॅक्टेरिया त्यांनी ग्रो केला, कल्चर केला, आणि एकदा ती जी पेट्री प्लेट असते ज्याच्यामध्ये हे ग्रो करतात, त्याला झाकायचं विसरून गेले, म्हणजे त्याला बंद करायचं विसरून गेले, आणि ते लॅब बंद करून चालले गेले. होतं काय की या हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुरशी, बॅक्टेरिया, व्हायरस यांचे स्पोअर्स असतात. तर ते त्या कल्चरवरती पडले, आणि जे बॅक्टेरियाला पोषक आहे ते त्या फंगसला पण पोषक असतं. आणि त्याच्यानंतर जे लॅबमध्ये एंटर झाले तेव्हा त्यांनी असं बघितलं की आपल्या पेट्री प्लेट्स या उघड्या राहिल्यात, आणि त्याच्यावरती ते फंगस ग्रो झालेलं आहे. तर जिथे जिथे ते फंगस ग्रो झालेलं होतं त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांनी बघितलं सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया मेलेले होते, म्हणजे डेड झालेले होते. मग त्यांना आयडिया सुचली की हा फंगस ज्या ज्या बॅक्टेरियाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे ते मारलं जात आहे. म्हणून मग त्यांनी काय केलं, त्यांना ही भन्नाट आयडिया सुचली. त्यांनी नंतर त्या पेट्री प्लेट फेकून न देता सर्वसामान्य माणसासारख्या वेगळ्या लॅबमध्ये फंगसचं कल्चर केलं, आणि दुसरीकडे बॅक्टेरियाचं कल्चर केलं. बॅक्टेरियालाही ग्रो केलं, फंगसलाही. आणि बॅक्टेरियाचा काढा, डिकॉक्शन आपण ज्याला म्हणू, ते आणून स्लाइड वरती बॅक्टेरिया घेऊन त्याच्यावरती टाकून बघितला, आणि मायक्रोस्कोप मध्ये त्यांनी ऑब्झर्व केलं, आणि त्याच्यात बघितलं हा काढा ज्या ज्या बॅक्टेरियाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतोय ते मरतात आहे. आणि मग त्यांनी विचार केला की ते फंगस कुठलं आहे, ती बुरशी कुठली आहे. मग त्यांना मायकोलॉजिस्ट करणं त्यांनी माहीत करून घेतलं, तर ते फंगस होतं पेनिसिलियम क्रिसोजेनम किंवा पेनिसिलियम नोटॅटम नावाचं फंगस, आणि त्याच्यामध्ये जे केमिकल बनतं ते या स्टॅफिलोकोकस एरियस नावाच्या पॅथोजेनिक बॅक्टेरियाला मारण्यासाठी कारणीभूत ठरतं. हे पहिल्यांदा शोधलं त्यांनी. आणि मग मोठ्या तत्वावर बॅक्टेरियाचं कल्चर आणि फंगसचं कल्चर चालू करून मोठ्या प्रमाणामध्ये अँटीबायोटिक सुरुवात झाली. त्यावेळेला अँटीबायोटिक हे बाह्य स्वरूपात वापरायचे, एक्सटर्नल.
आता ओरल आपण इनटेक पण करू शकतो आणि एक्सटर्नल दोन्ही प्रकारचे अँटीबायोटिक्स आता उपलब्ध आहेत. 100 पेक्षा जास्त, 1000 पेक्षा जास्त अँटीबायोटिक आज मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. इथून ती अँटीबायोटिकची सुरुवात झाली. आज आपल्याला थोडं जरी लागलं की आपण अँटीसेप्टिक क्रीम वापरतो, हे सगळं तिथपासून आलं. त्याच्यापूर्वी हे नव्हतं. पूर्वी आपल्या देशामध्ये लोक हळद लावायचे, त्याच्यामध्ये अँटीमायक्रोबियल ऍक्टिव्हिटी आहे, कडुलिंबाचा पाला वापरायचे, त्याच्यात पण होत्या, पण असं कोणी सायंटिफिकली त्याला प्रूव्ह केलेलं नव्हतं. ते तिथून सुरुवात झाली आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये अँटीबायोटिक्स हे वापरले जातात. पण याचा अतिवापर हा जास्त हानिकारक ठरेल. कारण होतं काय की प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये जसे बॅक्टेरिया असतील, हे प्रतिजैविक काय करतात तर बॅक्टेरियाची सेल वॉल ब्रेकडाऊन करतात. ऍक्च्युली त्याच्यामुळे काय होतं, बॅक्टेरिया एक तर डेड होतो किंवा बॅक्टेरियाची ग्रोथ थांबते, म्हणजे बॅक्टेरियाला ते मारतात. पण हे व्हायरसला नाही मारू शकत. व्हायरसला नाही मारतात. व्हायरल इन्फेक्शनसाठी अँटीबायोटिक आपल्या कामात येणार, ते बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठीच कामात येतात. तर त्याच्यामुळे कधी कधी काय होतं की डॉक्टर्स जेव्हा आपल्याला अँटीबायोटिक्स लिहून देतात, तो 2 दिवसानंतर एखाद्या पेशंटला बरं वाटलं की ते अँटीबायोटिक खाणं बंद करतात किंवा त्याचा डोस कंप्लीट करणे, त्याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम होतो. तो परिणाम असा आहे की तो बॅक्टेरिया त्या प्रतिजैविकेच्या असरमुळे मरण्याच्या स्थितीत आलेला आहे. पण मग ते औषध बंद झाल्यामुळे तो पुन्हा वापस स्ट्रॉंग होतो आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणतो. त्याला आपण रेझिस्टन्स असं म्हणतो. आणि मग तो रेझिस्टन्स झाल्यामुळे पुन्हा तो जास्त ताकदीने आक्रमण करतो. याच कंडिशनला आपण सुपरबग असं म्हणतो. सुपरबग दुसरं तिसरं काही नाहीये, सेम बॅक्टेरिया, परंतु त्याची ताकद आता वाढलेली आहे. पूर्वीच्या डोसने आता काम होणारं नाही आहे. मग त्याला मोठ्या डोस द्यावे लागतात. आणि जर प्रतिजैविकांचा इंटरनल जर असतील, समजा आपल्या शरीराच्या आत घेणारे डोस असतील, मग मात्र त्याचा आपल्या किडनीवरती पण असर पडतो. जसं जे त्याला मारक ठरते ते आपल्याला पण मारक ठरतं. तर त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अतिजास्त प्रतिजैविकांचा जर वापर केला गेला तर ते सुद्धा होईल. त्याचेही ड्रॉबॅक्स आहेत, परंतु ते मात्र वरदान ठरलं मानवाला. लाखो लोकांचा जीव वाचवला गेला. मोठ्या प्रमाणामध्ये डांग्या खोटला, पूर्वी जी रोग होती ज्याच्याने लाखो लोक मरायचे, जसं प्लेग असेल, यांच्यापासून वाचवण्यासाठी अँटीबायोटिक्स आपण घेतलेले आहेत. आज लहान बाळ जन्माला आला की त्याला अँटीबायोटिक्स आपण देतोय, त्याला डोस देतोय, त्याच्या शरीरामध्ये इंजेक्शन, व्हॅक्सिन टाकतोय. हे सगळी विज्ञानाचीच प्रगती आहे आणि ते अँटीबायोटिक्सच आहेत खरं म्हणजे. नक्कीच सर. कोणताही दिवस जेव्हा आपण साजरा करतो तर त्या दिवसाची थीम असते आणि वर्षभर त्या थीमनुसार काम सुरू असतं. यावर्षीची थीम नेमकी काय आहे? यावर्षी विज्ञान दिवसाची थीम आहे वुमन्स इन सायन्स कॅटलायझिंग विकसित भारत. म्हणजेच काय, विज्ञानातील महिला आणि विकसित भारताला चालना, अशा प्रकारची 2026 ची नॅशनल सायन्स डे ची थीम आहे. मग या थीम मध्ये काय केलेलं आहे की दरवर्षी वेगळ्या प्रकारच्या थीम्स ह्या टाकल्या जातात. स्त्रियांचं योगदान विज्ञान क्षेत्रामध्ये आणि देशाला पुढे नेण्यासाठी, सशक्त भारताला करण्यासाठी आपले जे पंतप्रधान म्हणतात आहे की येणाऱ्या युगामध्ये आपला भारत सशक्त होईल, तर त्याला सशक्त करण्यासाठी स्त्रियांची भूमिका पण तेवढीच महत्वाची आहे जेवढी पुरुषांची आहे. मग याही फील्डमध्ये विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या स्त्रियांनी अतुलनीय कार्य केलेलं आहे तर त्यांचा आढावा घेतला जावा, त्यांच्यासारखं प्रेरक मार्गदर्शन लोकांना द्यावं, मुलांना द्यावं, अवगत करावं, त्यांच्या कार्याचा उल्लेख व्हावा आणि त्यांचं किती योगदान आहे या क्षेत्रामध्ये त्याला बढावा मिळावा आणि येणाऱ्या काळामध्ये अजून स्त्रियांचं या फील्डमध्ये योगदान वाढावं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. या वर्षीची ही थीम यात टाकलेली आहे. तर त्याच्यामुळे असं होईल की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज जसं आपण बघितलं, पायलट्स झालेले आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, वैज्ञानिक आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रिया कुठेच कमी पडलेल्या नाहीत. परंतु त्याच्या कार्याचा, ज्याला आपण गवगवा म्हणू, ज्याच्या कार्याचा आपण हे म्हणू, लोकांच्या समक्ष त्या मांडलं पाहिजे आणि लोकांनी त्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे, याच्यासाठी म्हणून ही थीम मांडलेली आहे. मॅडम, एक उदाहरण देऊ इच्छितो तुम्हाला. जगामध्ये सगळ्यात मोठी जी वैज्ञानिक क्षेत्रामध्ये जी मोठी क्रांती झाली ती डीएनएच्या संशोधनावरनं आली. डीएनएचं डबल हेलिकल स्ट्रक्चर हे विज्ञानाच्या भाषेमध्ये आपण त्याला बोलतो, याचा शोध घेण्यासाठी म्हणून 1953 वॉटसन आणि क्रिक या 2 शास्त्रज्ञांना त्याचं नोबेल पारितोषिक मिळालं. पण हे डबल हेलिकल डीएनएचं स्ट्रक्चर शोधण्यामध्ये एका लेडीजचं पण वर्क होतं. रोसालिंड फ्रँकलिन नावाची एक लेडी सायंटिस्ट होती. त्या लेडी सायंटिस्टच्याच एक्सरे डिफ्रॅक्शनची टेक्निकच्या साहाय्याने तिने जे फोटोग्राफ घेतले, त्याच्या साहाय्याने हे डीएनएचं डबल हेलिकल स्ट्रक्चर जगाच्या समोर मांडण्यात त्यांना यश मिळालं. पण त्या लेडी सायंटिस्टचा तिथे कुठेही उल्लेख नव्हता. त्याच्यामुळे त्याचं जे क्रेडिट आहे ते त्या याला मिळालं नाही. त्याच्यामुळे ती अलिप्तच राहिली. नंतरच्या काळामध्ये हे सगळं माहीत झालं आणि आता त्यांनाही तेवढाच मान दिला जातो जो त्यांना मिळायला हवा होता, तो त्यावेळेला त्यांना मिळाला नाही. पण आता तो मिळतोय. मग हे का झालं असं? तर स्त्रियांना पूर्वीच्या काळामध्ये पुरुष प्रधान जी संस्कृती आपली आहे त्या संस्कृतीने त्यांना मागे टाकलं जाईल. तर ते मागे न राहावं, या क्षेत्रामध्ये त्यांचं जे अतुलनीय योगदान आहे
ते समोर यावं, प्रेरणादायी ठरावं, हा उद्देश समोर ठेवून, कारण स्त्रियांच्या मदतीशिवाय कुठल्याही देशाची प्रगती होणे हे कदापि शक्य नाही. जर आपण असं बघितलं, सध्या भारतात विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात महिला संशोधनाचे प्रमाण सुमारे 14% आहे. मग हे वाढवायला पाहिजे. याच्यासाठी म्हणून ही यावर्षीची थीम दिलेली आहे. आपण विज्ञान दिन साजरा करतो आहोत, तर आपल्याला काय वाटतं, कशा पद्धतीने विज्ञान दिन साजरा करायला हवा? याच्यासाठी मॅडम आपण विज्ञान नेमकं काय आहे हे समजणं गरजेचं आहे. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की विज्ञान म्हणजे काय, तर फार मोठं शास्त्रज्ञ असावे, त्याच्यासाठी डिग्री असावी, त्याला लॅब असावे, त्याला मायक्रोस्कोप असावं, त्याला फार गणिताचं नॉलेज आलं असं वाटतं. सत्याचा शोध घेणे म्हणजेच विज्ञान, एका सोप्या भाषेत आपले जे संत सांगतात. जसं या ठिकाणी आपण बघू शकतो की आजचा जो विज्ञान आपल्याला जो दिसतोय हे उद्याचं तंत्रज्ञान आहे. पूर्वीच्या काळातला चाक आणि आजचा माणसाची प्रगती हे याच्यावरून आपल्या लक्षात येणार. विज्ञान म्हणजे काय नेमकं, तर लहान मुलाने घरच्यांना विचारलेले प्रश्न खरं ते विज्ञानाचे प्रश्न असतात, पण त्या प्रश्नांना आपण कुठेतरी थांबवतो. बाबा रे, तू खूप बोलतोय असं विचारू नये कोणाला. त्याला कुतूहल असतं ते जाणण्याचं. हे जे कुतूहल आहे हेच खरं म्हणजे विज्ञान आहे. हे का झालं, तुम्ही नाही कशाला म्हटला, आपण ते असं का नाही करत, ही प्रश्न विचारणे म्हणजेच ते विज्ञान आहे. आणि त्या प्रश्नांची उत्तर हे त्या विज्ञानाची उत्तर आहे. हे थांबू नयेत खऱ्या अर्थाने. खरंच आहे. दुसरं महत्वाचं आहे अजून, आपल्या देशाचे जे थोर शास्त्रज्ञ आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, ते असं म्हणतात की विज्ञान हे मानव जातीसाठी एक सुंदर भेट आहे, आपण त्याचा दुरुपयोग करू नये. मग आता म्हणून त्याच्यासाठी आपल्याला विज्ञान नेमकं काय हे समजणं फार गरजेचं आहे. सत्याचा शोध घेणे, जसं मी सांगितलं, तेच विज्ञान आहे. जे आहे ते सिद्ध करावं लागेल, ते बघावं लागेल, सिद्ध करावं लागेल, तेव्हा आपण त्याला म्हणू की ते सत्य आहे. हवा आहे पण ते सिद्ध करावं लागतं. ते सिद्ध झालेली आहे. जर तुम्ही म्हटलं की हे आहे पण ते सिद्ध करता येत नसेल, मग त्याला मात्र विज्ञानात थारा नाही. त्याच्यामुळे विज्ञान नेमकं काय हे जर आपल्याला कळलं तर मग आपल्याला कळेल की विज्ञानाला आपण कसं साजरं करावं. विज्ञानाला साजरं करणे म्हणजे विज्ञानाबद्दल बोलणं नव्हे, ती वैज्ञानिक कृती मुलांमध्ये बिंबवावी लागेल. तर हे सगळं काम करताना जे आपले करिक्युलम्स तयार केले जातात शालेय शिक्षणाचे, त्या शालेय शिक्षणामध्ये फंडामेंटल याच्यामध्येच हे टाकलं जातं की वैज्ञानिक दृष्टिकोन शिकणाऱ्या मुलांमध्ये तो बिंबवता आला पाहिजे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा एक प्रश्न होता की विज्ञानोन्मुख परंतु अध्यात्मप्रवण माणूस कसा निर्माण करता येईल, असा त्यांचा मुख्य प्रश्न होता. ज्यामध्ये माणूस हा वैज्ञानिक पण असेल आणि तो आध्यात्मिक पण असेल. आध्यात्मिक याच्यासाठी कारण त्याच्यामध्ये नैतिकता असते, आणि विज्ञानोन्मुख याच्यासाठी ज्याच्यामध्ये माणसाला प्रगती करता येते. जर माणसाकडे नीती नसेल, नीतिमत्ता नसेल, तर माणूस हा अधर्म करेल, लोकांचा नाश करेल. उदाहरणात जर आपण घेतलं, गर्भाशयामध्ये मूल आहे की मुलगी आहे हे शोधण्यासाठी जे टेस्टिंग केलं जातं, ज्याला आपण सोनोग्राफी असं म्हणतो. मग हे सोनोग्राफी तंत्र काय होतं की गर्भाशयामध्ये बाळ कसं आहे, ते सुस्थितीत आहे का, त्याच्या आजूबाजूला काही आवरण वगैरे आहे का, त्याला कुठल्या प्रकारचं व्यंग आहे का, हे सुरुवातीला बघण्यासाठी होतं खरं म्हणजे. पण त्याचा वापर हा चांगल्यासाठी झाला असता, ते वरदान होतं माणसाला. पण मानवाने काय केलं, त्या विज्ञानाचा वापर करून गर्भाशयामध्ये जर मुलगी असेल तर त्याला अबॉर्ट करायचं, आणि जर मुलगा असेल तर त्याला ठेवायचं. मग हे जे वापर आहे हे का झालं, नीती नसल्यामुळे, आध्यात्मिक त्याला ज्ञान नसल्यामुळे. विज्ञानाची माहिती आहे परंतु आध्यात्मिक त्याला जोड नसल्यामुळे माणूस हा राक्षस होऊ शकतो. त्याच्यासाठी म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असं म्हणत होते की आपल्या देशातला माणूस हा विज्ञानोन्मुक्त असावा परंतु तो अध्यात्म प्रवण पण असावा, ज्याच्यामुळे त्याच्याकडे मानवता असेल. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठीच येणारा जो युथ आहे, आपल्या येणारी जी पिढी आहे, पुढची पिढी, या मुलांमध्ये विज्ञानाच्या बद्दल रुची निर्माण करावी, विज्ञानोन्मुख माणूस तयार करावा, त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीचं मुलांनी ऑब्झर्वेशन करावं. स्त्रिया असतील, मुलं असतील, छोटी मोठी माणसं असतील, अशिक्षित का असेना, त्यांना सुद्धा विज्ञानाच्या प्रती रुची निर्माण करावी. हा उद्देश खरं म्हणजे विज्ञान दिन साजरा करण्याचा आहे. तर त्याच्यासाठी प्रश्न मंजुषा तयार करणे, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेणे, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक ज्याला म्हणतो, प्रॅक्टिकल्स आपण ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर सायन्स एक्झिबिशन्स असतात ते असतात, हे ठरवावे. ज्या पद्धतीनं वेळोवेळी आपण बघत असतो प्रोग्राम्स, डान्सचे प्रोग्राम होत असतात, त्याच्यानंतर सोबत सोबत कथा वाचनाचे कार्यक्रम होत असतात, जी ग्रामीण भागातील लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतात. तर अशा प्रकारचे छोटे मोठे प्रोग्राम्स हे या दिवसाच्या निमित्ताने मुलांना प्रोत्साहित करून, त्यांच्यासाठी गिफ्ट ठेवून, त्याला प्रलोभन देऊन की बाबा रे या तुम्ही पार्टिसिपेट करा, असं करून का होईना परंतु त्यांना विज्ञानाच्या फ्लो मध्ये आणण्यात यावं. तेव्हा कुठे खऱ्या अर्थाने हे विज्ञान दिन ज्याला आपण म्हणतो हा तो साजरा होईल, आणि ज्या उद्देशाने हे ठेवल्या गेलेलं आहे ते उद्देश पण पूर्ण होणार. आणि म्हणून शिक्षित असो वा अशिक्षित असो त्याची गरज नाही आहे त्याला वैज्ञानिक होण्यासाठी. अशिक्षित माणसं सुद्धा मोठ्या प्रमाणाचे वैज्ञानिक आहेत.
खरंच आहे. ओके. जसं आपण बघतो की आपल्या आजूबाजूला सगळीचकडे हे विज्ञान आहे, पण त्याची खरी ओळख जेव्हा आपण ते प्रॅक्टिकल, जसं आपण आताच म्हणालात की प्रॅक्टिकल केल्यानंतर आपल्याला वाटतं नाही हे सायन्स आहे. आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्याच विज्ञानाचा विज्ञान आहे. खूप महत्वाची भूमिका बजावत असतो. तर सर, कार्यक्रमाच्या सरतेशेवटी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? मी श्रोत्यांना एवढं सांगू शकतो की एखादा व्यक्ती फार उच्च शिक्षित आहे, मोठ्या पदावर आहे, म्हणजे तो वैज्ञानिक नाही. टी.एन. शेषन हे माझी निवडणूक ऐकत होते. ते एकदा ट्रेनने सफर करत होते. रस्त्याच्या स्टेशनला गाडी थांबली. त्यांच्या मिसेसने एका झाडाकडे बोट दाखवलं आणि त्यांना सुगरण पक्षाचं घरटं सांगितलं. ते दिसायला फार सुंदर असते. तर टी.एन. शेषन यांना त्यांच्या मिसेसने हे सांगितलं की मला तो घरटा हवा आहे. टी.एन. शेषन साहेब हे ट्रेनमधनं बाहेर पडले आणि तिथे गुराखी पोरगा उभा होता. म्हणाल त्या पोराला, बाबा रे 50 रुपये घे आणि तो घरटं मला आणून दे. त्या मुलाने त्यांना सपशेल नकार दिला. त्यांनी असं म्हटलं की साहेब, मी हे 50 रुपये घेईल, परंतु त्या बिळामध्ये, त्या सुगरण पक्षाच्या घरट्यामध्ये जी तिचे अंडे आहेत, तिची जी पिल्ले आहेत, मी तिचं मातृत्व या 50 रुपयासाठी हिरावून घेऊ शकत नाही. बरोबर. टी.एन. शेषन साहेबांना याचं फार वाईट वाटलं आणि चांगलंही वाटलं. वाईट याच्यासाठी वाटलं की माझ्यासारखा IAS असणारा माणूस या आज लहान मुलाच्या बुद्धिमत्तेसमोर नतमस्तक झाला. माझी ही सगळी डिग्री, माझं एवढं वैभव हे काहीच नाही आहे त्या एका लहान मुलाकडे जे समज आहे. ही समज खऱ्या अर्थाने जर निर्माण होत असेल तर आपण असं म्हणू शकतो की आपण सायन्स दिन किंवा विज्ञान दिन साजरा केला किंवा वैज्ञानिक प्रवृत्ती मुलांमध्ये जागृत केली. याचं सोपं उदाहरण जर आपण घ्यायचं झालं तर आपल्या महाराष्ट्राच्या बीजमाता म्हणून राईबाई पोपरे यांना ओळखलं जातं. त्या सपशेल अशिक्षित लेडीज आहेत. त्या अहमदनगर जिल्ह्यातली कोंबोळवणे गावच्या राईबाई पोपरे आहेत. त्यांनी काय केलं की आपल्या इकडे गावाकडे ज्या देशी वाण असायच्या पूर्वी, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, दोडके असतील, वाल असेल, यांच्या अशा 50 वेगवेगळ्या प्रकारच्या देशी वाणांचे सीड्स, जवळपास त्यांनी 250 देशी वाणाचे बीज हे स्वतःकडे स्टोअर करून ठेवले. त्याची बँकच तयार केली. म्हणजे एका दिवसात नाही झालंय, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणून त्याला जतन करून ठेवलं. मग आता त्या तर अशिक्षित आहेत. मग त्या जरी अशिक्षित असल्या तरी त्यांची जी ऍक्टिव्हिटी आहे ही खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी आहे. जरी त्यांना हे ज्ञान नाहीये पण त्याचं महत्व त्यांना कळतंय. हे जोपर्यंत प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक माणसाला घराघरात, आता सांगितलं की शिक्षणाची गरज नाही. जी ऍक्टिव्हिटी तुम्ही करता ही पर्यावरणाला पूरक, माणसाला पूरक कशी ठरेल, जर हे आपण सगळ्यांच्या मनामध्ये आणू शकलो तर खऱ्या अर्थानं ते विज्ञान दिन म्हणून किंवा विज्ञान दिन जे आपण सफल करतो आहे, ज्याच्या सन्मानार्थ आपण हे ठेवतोय, ज्याला आपण विकसित भारत म्हणतोय, हे तयार करते. नाहीतर काय होईल, विज्ञानात माणूस खूप प्रगती करेल पण नैतिकदृष्ट्या माणूस हा असमर्थ होईल आणि मग या देशामध्ये म्हणा किंवा पृथ्वी तलावरती पर्यावरणाचा ऱ्हास होईल आणि तो ऱ्हास झाल्यानंतर माणूस या पृथ्वीवरती राहण्यायोग्य होणार नाही. आपण मंगळावर जाऊ, चंद्रावर जाऊ, तिथे वातावरण आज माणसाला राहण्याजोग्य नाही आहे. त्याला राहण्याजोग्य करण्याचे प्रश्न आज आपण उपस्थित करतो, पण जिथे राहण्यासाठी फ्री मिळालेलं आहे त्याला आपण सांभाळू शकत नाही. मग याला आपण प्रगती म्हणावी हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यामुळे एवढंच सांगता येईल की सत्याचा शोध घ्या, म्हणजे ते विज्ञान आहे. धन्यवाद. तर सर, खरंच खूप छान आपण विज्ञानासंदर्भात सांगितलं. तर सर, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि आपल्या श्रोत्यांना खूप